आजचा व्हिडिओ एकदम खास झाला आहे मित्रांनो. जरा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला बिटमार्क शेकीपिक लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि इम्पोर्ट करू शकता अलर्ट मोशनमध्ये. तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा अलर्ट मोशन ओपन करून घ्यायचं आहे. ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला मी जे बिटमार्क आणि शेकीपिक प्रोजेक्ट दिले ते तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समधून डाउनलोड केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस दिसून येणार आहे. सिम्पली शेकीपिक आपला अशा प्रकारे आहे आणि बिटमार्क आपला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर सिम्पली आपण आज वेड लावलं या गाण्यावर कॉन्सेप्ट घेऊन आलेलो आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला क्रिएट करायचं. सगळ्यात पहिल्यांदा बिटमार्क ओपन करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे ओव्हरऑल त्याचा लुक येणार आहे. तर सिम्पली बिटमार्क ओपन केल्यानंतर आपलं चिन्ह जायचं, मीडियामध्ये जायचं. मटेरियलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता. अशा प्रकारे आपलं मटेरियल. सगळ्यात पहिल्यांदा मॉडेल इमेज ॲड करून घ्यायचं. अशा प्रकारे मॉडेल इमेज ॲड करून घेतला आहे. ॲड करून घेतल्यानंतर वर 3 डॉटवर क्लिक करून फिल कंपोजिशन एरियावर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर मूव ऑन ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जाऊन थोडंसं ॲडजस्ट करायचं आहे. हा इमेज ॲडजस्ट केल्यानंतर याची जी लेंथ आहे ती 10 सेकंदापर्यंत वाढवून घ्यायची आहे. वाढवून घेतल्यानंतर सिम्पली इथून बॅक निघायचं. शेकीपिक प्रोजेक्टमध्ये इंटर करायचं आहे. इथून बघू शकता बरेच प्रकारचे तुम्हाला इफेक्ट दिलेले आहेत. त्यातला फर्स्ट इफेक्ट इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टवरून त्या इमेजला तो इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे ओव्हरऑल त्याचा लुक येणार आहे. तर नेक्स्ट स्टेप आपल्याला परत एकदा प्लस चॅनल मीडियामध्ये जायचं आहे. तोच मॉडेल इमेज परत एकदा ॲड करून घ्यायचा आहे. ॲड करून घेतल्यानंतर मोन ट्रान्सपोर्शन साईज थोडीशी त्याची कमी करायची. अशा प्रकारे एवढी आपण ठेवणार आहोत. ठेवल्यानंतर याची जी लेंथ आहे ती 10 सेकंदापर्यंत वाढवून घ्यायची आहे. वाढवून घेतल्यानंतर या इमेजला इफेक्ट देण्यासाठी बॅक निघायचं आहे. शेकीपिक प्रोजेक्टमध्ये इंटर करायचं आहे. सेकंड नंबरचा इफेक्ट आहे तिथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टवरून आपल्या सेकंड नंबरच्या इमेजला तो इफेक्ट पेस्ट करून देतात. त्याचा ओव्हरऑल लुक अशा प्रकारे आपल्याला दिसून येणार. तर नेक्स्ट स्टेप काय करायचे आहे, प्रत्येकदा प्लस चिन्ह जायचं, मीडियामध्ये जायचं आहे. तुम्हाला PNG दिली अशा प्रकारे इमोजी PNG ती सिम्पली ॲड करून थोडी साईज कमी करून आपल्याला इथं ॲडजस्ट करून घ्यायची. अशा प्रकारे इथं ॲडजस्ट केल्यानंतर याची जी लेंथ आहे ती आपल्याला 10 सेकंदापर्यंत वाढवून घ्यायची. आता फर्स्ट जे ॲनिमेशन आहे ते आपलं इथं झालेलं आहे क्रिएट. तर सेकंड ॲनिमेशनसाठी आपल्याला पहिल्या बिटमार्क म्हणजेच 10 सेकंदावर आपल्याला इथं यायचं आहे. आल्यानंतर सिम्पली बिटमार्कवर क्लिक करायचं आहे. मीडिया ओपन करून घ्यायचा आहे. मीडिया ओपन करून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता की मॉडेल इमेज सेकंड मॉडेल इमेज आपल्याला अशा प्रकारे टॅप करून ॲड करून घ्यायचे. तर बिटमार्कनुसार सर्व जे इमेज आहेत मॉडेल इमेज ते आपल्याला ॲड करून एक एक प्रमाणे घ्यायचे आहेत. मी अशा प्रकारे मॉडेल इमेज एक एक प्रमाणे ॲड करून घेतो आहे. तुम्ही अशाच प्रकारे एक एक मॉडेल इमेज ॲड करून घ्या टॅप करून. सिम्पली अशा प्रकारे आपले जे मॉडेल इमेज आहेत तिथं ॲड झालेले आहेत. तुम्ही बघू शकता की मॉडेल इमेज आपले ॲड झाले आहेत. त्या मॉडेल इमेजला सिम्पली आपल्याला इथं इफेक्ट द्यायचे आहेत. त्यासाठी इथून बॅक निघायचं आहे. शेकीपिक प्रोजेक्टमध्ये इंटर करायचं आहे आणि थर्ड नंबरचा इफेक्ट आहे तो इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टवर यायचं आहे. मेन प्रोजेक्ट आल्यानंतर पहिल्या बिटमार्कवर यायचं म्हणजे 10 सेकंदाच्या बिटमार्कवर. तर त्या इमेजला हा इफेक्ट आपण पेस्ट करणार आहोत. पेस्ट केल्यानंतर एक इमेजमध्ये सोडून परत एकदा तिसऱ्या इमेजला हाच इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं आहे. म्हणजे आज जो हा इफेक्ट आहे तो एकाडे एक इमेजला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं. म्हणजे एक इमेजमध्ये सोडून तिसऱ्या इमेजला परत एकदा हाच इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. सेकंड इफेक्टसाठी इथून बॅक निघायचं आहे. शेकीपिक प्रोजेक्टमध्ये इंटर करायचं आहे आणि जो फोर्थ नंबरचा इफेक्ट आहे तो इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर परत मेन प्रोजेक्टवर यायचं आहे. मेन प्रोजेक्ट आल्यानंतर मला सेकंड नंबरच्या इमेज लेअरवर यायचं आहे म्हणजे 10.18 सेकंदावर. तर त्या इमेजला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. पेस्ट झाल्यानंतर काय करायचं आहे की आधीच्या इमेजला जसेच इमेज सोडल्या तसेच एक इमेजमध्ये सोडून तिसऱ्या इमेजला परत एकदा हाच इफेक्ट पेस्ट करून घ्यायचे. म्हणजे अगोदरच्या ज्या इमेजनं एक इमेज जो राहिला आहे बिना इफेक्टचा त्या इफेक्टला जे इमेज आहे त्याला हा शेकीपिक आपण पेस्ट करणार आहोत. तुम्ही बघू शकता असं ओव्हरऑल दोन्ही इफेक्ट आपले बसलेले आहेत. सिम्पली नेक्स्ट स्टेप काय करायचे, पहिल्या बिटमार्कवर यायचं म्हणजे 10 सेकंदावर प्लस चिन्ह जायचं, मीडियामध्ये जायचं. इथं तुम्हाला ब्लॅक PNG दिली ती सिम्पली टॅप करून ॲड करून घ्यायचे. ॲड करून घेतल्यानंतर मून ट्रान्सपोर्शनमध्ये जाऊन ते साईज थोडीशी इन्क्रीज करून घ्यायची. इन्क्रीज केल्यानंतर अशा प्रकारे इथं ॲडजस्ट करून घ्यायचे ब्लॅक PNG. ॲडजस्ट केल्यानंतर यांची लेंथ आहे ते आपल्याला 15 सेकंदापर्यंत वाढवून घ्यायचे. वाढवून घेतल्यानंतर सिम्पली परत एकदा पहिल्या बिटमार्क म्हणजे 10 सेकंदावर यायचे. प्लस चिन्ह जायचं, मीडियामध्ये जायचं. इथं वेड लावलं आहे म्हणून तुम्हाला PNG दिली अशा प्रकारे ती सिम्पली टॅप करून ॲड करून घ्यायचे. ॲड झाल्यानंतर मून ट्रान्सपोर्शनमध्ये जाऊन ते आपल्याला खाली स्क्रोल करत घ्यायचे. स्क्रोल करत घेतल्यानंतर अशा प्रकारे इथं आपल्याला ती
ॲडजस्ट करायचे. ॲडजस्ट केल्यानंतर याची जी लेंथ आहे ती 15 सेकंदापर्यंत वाढवून घ्यायची. तर असा ओव्हरऑल लुक दिसणार आहे सिम्पली आपल्याला. ही जी PNG वेळ लावलं तुम्ही कमी जास्तही करू शकता, तुमच्या हिशोबाने ठेवू शकता. तर सिम्पली अशा प्रकारे दिलेलं आहे. तर नेक्स्ट स्टेप आपल्याला इथून बॅक निघायचं आहे, शेकी प्रोजेक्टमध्ये इंटर करायचं आहे. इंटर केल्यानंतर 5th नंबरला तुम्हाला HDR+CC इफेक्ट मी दिलेला आहे. तर सिम्पली इथून कॉपी करण्यासाठी काय करायचे, HDR+CCच्या तिन्ही लेअर आहेत त्या दाबून धरून सिलेक्ट करायच्या. त्यानंतर कॉपीच्या बटनावर क्लिक करायचं आहे, कॉपी 3 लेअर करून घ्यायचं. कॉपी 3 लेअर करून घेतला मेन प्रोजेक्ट व्हायचा आहे. परत एकदा कॉपीच्या बटनावर क्लिक करायचं आहे आणि 4th नंबरला पेस्ट 3 लेअर तुम्हाला ऑप्शन येईल त्याच्यावर एकदा क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे इथं आपला HDR+CC जो इफेक्ट आहे तो पेस्ट झालेला आहे. त्यानंतर याची जी लेंथ आहे ती आपल्याला 15 सेकंदापर्यंत वाढवून घ्यायची अशा प्रकारे. तर ओव्हरऑल पूर्ण स्टेटसला तो HDR+CC इफेक्ट लागलेला आहे. नेक्स्ट स्टेप प्लस चिन्ह जायचं आहे, मीडियामध्ये जायचं. जसे आपण इमेज PNG इमेज सगळं ॲड केलं तसं तुमचा लोगो आहे तो तुम्ही ॲड करू शकता आणि स्टेटसला देऊ शकता. तर इथं तुमचा स्टेटस आहे तो क्रिएट झालेला आहे. तर याला सेव्ह करण्यासाठी वरती जो ॲरो चिन्ह आहे त्याच्यावर एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे बऱ्याच प्रकारे तुम्हाला ऑप्शन येतात. त्यातला व्हिडिओचा ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे तुमचा स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.